पुढल्या बातमीकडे अजय महाराज बारसकर हा मोठा ट्रॅप आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी आरोप करताना म्हटलंय। बारसकरांनी आरोप करण्यासाठी 40 लाख रुपये घेतले असे आरोप देखील जरांगे पाटलांनी केलेत। बारसकरांमागे मुख्यमंत्र्यांच्या एका प्रवक्त्याचा हात आहे असा आरोप देखील जरांगे पाटलांचा आहे। तर फडणवीसांचा एक नेताही या ट्रॅपमध्ये सहभागी असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील म्हणतात। तू बलात्कार करतो दोन महिलांवरती असे तुझ्या गावचे लोक सांगायला लागले। मी आई नाही म्हणायला पाहिजे का, बहीण नाही म्हणायला पाहिजे का, असं म्हणणं आहे का तो? मी काय, ही ट्रॅप आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि याच्यात एक बडा नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेबाचा सुद्धा। कारण ज्या कोणची त्या महिलांचा विनयभंग झालाय, तिचं मॅटर दाबलं गेलंय, ते तुझं उघडं करू, नाही तर तू जरांगेच्या विरोधात बोल असं त्याला सांगितलं। आणि ते बच्चे भाऊकडे संघ येत होता। तो कोण आहे आम्ही त्याला मोजित नाही, गिनित नाही, ते कोण आहे तर 40 लाख रुपये घेतलेत असंही कळालंय। ऐकू माहिती मला ती 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी, म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो। अहो एका दिवसात याला एवढ्याले चॅनल उपलब्ध होते कसे? मग 19 वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले। 19 वर्ष संघर्ष करतोय मी, तुला एका दिवसात आणि घंटा घंटा। आणि सरकारलाही सांगतो आणि तो जे नेत्याबरोबर पळतो त्यालाही सांगतो, आणि शिंदे साहेबाचा प्रवक्ता त्याच्या मागं त्यालाही सांगतो, आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागं त्यालाही सांगतो, तुमच्यामुळं तुम्ही जर याला साथ दिली तर याच्यामुळं तुमच्या पक्षाचं वाटोळं होणार आहे।